नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महावितरण ॲपचे खाते तयार कसे करायचे ते या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. म्हणजेच तुमचं महावितरणचं ॲप या ठिकाणी कसं उघडायचं. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी महावितरण सर्च करायचं आहे. महावितरण सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर महावितरणचं हे गव्हर्नमेंटचं ॲप या ठिकाणी येईल. तर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ओपनवरती क्लिक करायचे. या ठिकाणी लॉग इन नेम आणि खाली पासवर्ड, जर तुमच्याकडे ऑलरेडी युजरनेम आणि पासवर्ड जर तुम्ही तयार केलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट इथून तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु जर तुमच्याकडे कुठलंही या ठिकाणी महावितरणचं खातं नसेल तर तुम्हाला डोंट हॅव अकाउंट साइन अप म्हणजे ज्या साइन अपवरती म्हणजे नवीन तुमचं खातं तयार करण्यासाठी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, याच्यावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला सर्वप्रथम वरती कंझ्युमर नंबर विचारला जाईल. तर तुमचा ग्राहक क्रमांक म्हणजे तुमच्या लाईट बिलावरती जो ग्राहक क्रमांक असतो तो ग्राहक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला कंझ्युमर नंबरवरती या ठिकाणी टाकायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर जो तुमच्या लाईट बिलावरती आहे तो या ठिकाणी तुम्हाला खाली मोबाईल नंबरवरती मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तर तो OTP मोबाईल नंबर OTP मध्ये टाकायचा आहे आणि पुढे त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे. तर ईमेल आयडी टाकल्यानंतर ईमेल आयडी वरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन नेम म्हणजे तुमचं युजर नेम या ठिकाणी तयार करायचं आहे. युजर नेम तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं हवं असेल तसं तयार करा. तुमचं नावाने करा किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्ही तुमचं युजर नेम तयार करू शकता. युजर नेम तयार केल्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड तयार करायचा आहे. तर पासवर्ड तुम्हाला 2 जागेवरती कन्फर्म पासवर्ड आणि पासवर्डवरती बरोबर आहे तसा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. ह्या पासवर्डमध्ये तुम्हाला कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 20 या ठिकाणी अक्षर चॅप्टर वापरण्याची परवानगी आहे. तर यामध्ये तुम्हाला @ किंवा हॅशटॅग अशा प्रकारचे कुठलेही एक तुम्हाला हे वापरावं लागेल. तर त्यानंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी तयार होईल आणि तुम्हाला त्यानंतर लॉग इन नेम मध्ये तुमचा युजर नेम आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचं लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लॉग इन वरती क्लिक केल्याबरोबर तुमचं महावितरणचं ॲप हे ओपन होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुमचं महावितरण ॲपचे खाते तुम्ही तयार करू शकता. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.